आज जागतिक एड्स दिन। या दिनाचं औचित्य साधून आम्ही खास आमंत्रित केलंय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्शियस डिसीज पुण्याचे संचालक डॉक्टर संजय पुजारी यांना। एड्स हे नाव उच्चारलं तरी अंगावर काटा उभा राहायचा, पण नेमकं HIV एड्स म्हणजे काय, एड्सची लागण कशी होते, एड्सवर असलेली आधुनिक चिकित्सा पद्धती कोणती आहे, ह्या सगळ्याचा आज आपण वेध घेणार आहोत जागतिक एड्स दिनाच्या निमित्तानं। आणि आपल्याला ह्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर संजय पुजारी। सुरुवातीला मी डॉक्टर संजय पुजारी यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर संजय पुजारी यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास 1989 पासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। स्वतःची NGO त्यांनी स्थापन करून एड्स बाबत जनजागृती करण्यामध्ये मोठा वाटा उचललाय। अनेक स्ट्रीट प्ले, सेमिनार्स यांच्या माध्यमातून त्यांनी एड्स बाबत जनजागृती करण्याचं मोठं समाजकार्य केलंय। विशेष म्हणजे डॉक्टर संजय पुजारी यांनी हजारो एड्स बाधितांवर उपचार करून त्यांना जीवनदान दिलंय। ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम म्हणजेच एड्स HIV विषाणूच्या संसर्गामुळे होणारी ही एक स्थिती असते। यामध्ये माणसाची रोगप्रतिकारक शक्ती निकामी होते। एड्स हा रोग नाहीये, तर ही एक शारीरिक स्थिती आहे। चला तर याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया डॉक्टर संजय पुजारी यांच्याकडूनच। पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर। आणि अर्थातच जागतिक एड्स दिन आहे आणि गेली अनेक वर्ष आपण बघतोय की पूर्वीच्या तुलनेमध्ये आता एड्स बद्दल थोडी जनजागृती बऱ्यापैकी वाढलेली आहे, त्याचं प्रमाणही कमी झालेलं आहे। पूर्वी कसं एड्स म्हटलं की अंगावर काटा यायचा, पण आता एड्स बद्दल लोकांच्या मनात असलेले गैरसमज बऱ्यापैकी कमी झालेत, कारण की तुमच्यासारखे डॉक्टर्स आज ह्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून आज जनजागृती करताय। एकूणच काय सांगाल? नक्कीच तुम्ही म्हणता ते बरोबर आहे। एड्स किंवा HIV विषाणूच्या लागणचं प्रमाण, नवीन जे रुग्ण या आजारामध्ये आहेत त्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालं आहे जागतिक पातळीवर, आणि भारतात देखील जवळजवळ 35% नवीन इन्फेक्शन्स कमी झालेलं आहे। आणि याचं मेन कारण दोन आहे, एक जनजागृती आहे आणि दुसरं एड्सची जी ट्रीटमेंट आहे त्या ट्रीटमेंटमुळे पुढचा जो प्रसार असतो या विषाणूचा तो कमी होतो, कारण एड्सच्या ट्रीटमेंटमुळे शरीरामध्ये विषाणूंचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामुळे ट्रान्समिशन पुढे या व्हायरसचं होत नाही। त्यामुळे म्हणून ह्या दोन्ही गोष्टी, जनजागृती आणि ट्रीटमेंटचा जसा आवाक वाढला तसं या दोन गोष्टींमुळे या विषाणू या नवीन रुग्णांचे प्रमाण या आजारात कमी घटलं आहे। बरोबर आहे। आणि अर्थातच हे घटणं फार आवश्यक आहे, कारण की आपण बघतोय की पुढच्या पिढीसाठी हे फार महत्त्वाचं आहे। आणि तुमचं जे एकूणच कार्य आहे त्याबद्दल तर मला जाणून घ्यायची इच्छाच आहे, पण त्यापूर्वी आधुनिक उपचार पद्धती आता खूप आलेल्या आहेत, त्याबद्दल काय सांगाल? आता साधारण 2 दशकांपासून एड्ससाठी विविध प्रकारची औषधं आलेली आहेत। ही औषधं काय करतात तर शरीरामध्ये गेल्यानंतर या आजारामध्ये या विषाणूंचं प्रमाण कमी करतात आणि विषाणूला मल्टिप्लाय करू देत नाहीत। आणि त्याच्यामुळे काय होतं की विषाणू मल्टिप्लाय न झाल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती परत पूर्ववत येते आणि मग लोक आजारी पडत नाहीत। आणि आज एड्सची ट्रीटमेंट इतकी सिंपल झालेली आहे की 3 औषधांचा एकत्र भडीमार आम्ही करतो आणि त्याचं औषध आता फक्त तिन्ही औषधं एका गोळीमध्ये येते। त्यामुळे आज एड्सची ट्रीटमेंट पहिल्या लाईनची जरी जेव्हा आम्ही म्हणतो की ती फक्त 1 गोळी रोज एवढीच आहे। आणि अनफॉर्च्युनेटली अर्थात एड्सवर अजून पूर्णपणे बरा होणारा कुठला उपचार नाहीये, त्यामुळे ही ट्रीटमेंट आयुष्यभर घ्यायला लागते। पण हे ट्रीटमेंट घेतल्यामुळे काय होतं तर रोगप्रतिकार शक्ती वाढल्यामुळे माणूस पूर्णपणे निरोगी राहतो आणि त्याच्यानंतर त्याचं आयुष्यमान आज नॉर्मल व्यक्ती इतकं आहे। त्यामुळे आज एड्स म्हणजे मृत्यू नाही, तर एड्स म्हणजे जीवन ऍक्च्युली। आणि नुसतंच जीवन नाही, नुसतंच आयुर्मान वाढत नाही, तर लोक हेल्दी राहतात, ते आपलं काम करू शकतात, ते व्यायाम करू शकतात, ते ज्या सगळ्या गोष्टी आहेत नॉर्मल व्यक्ती करतात त्या सगळ्या करू शकतात। बरोबर। आणि आता मगाशी आपलं डिस्कशन झालं तेव्हा तुम्ही म्हणालात की आता ही संख्या आहे जी इन्फेक्शन होण्याची ती शून्यावर आलेली आहे, 0% आलेलं आहे, म्हणजे नेमकं काय? 0% वर आलेलं ऍक्च्युअली नाहीये, पण उद्देश उद्देश असा आहे की आपल्याला नवीन इन्फेक्शन 0 पर्यंत आणायचे। आणि याच्यासाठी मी मगाशी म्हणलं तसं प्रिव्हेन्शन हा महत्वाचा भाग आहे आणि प्रिव्हेन्शन मध्ये एक कॉम्पोनंट आहे लोकांची जनजागृती, लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे। पण त्याहीपेक्षा प्रिव्हेन्शन मध्ये आज बऱ्याच काही नवीन टूल्स आलेले आहेत की ज्याला आम्ही बायोमेडिकल अप्रोच असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये लोकांच्या वागणुकीवर अवलंबून न राहता आपण काही डिव्हाइसेस वापरून या आजाराचा प्रादुर्भाव होण्याचा किंवा इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी करतो। त्याच्यामध्ये सर्वात 2-3 ज्या नवीन गोष्टी आहेत प्रिव्हेन्शन मध्ये, त्याच्यामध्ये एक आहे मेडिकल मेल सर्कमसिजन किंवा
सुंता आपण त्याला म्हणतो. काही स्टडीजमध्ये असं दाखवलं गेलंय की सुंता केल्यामुळे पुरुषाला आजार होण्याचं प्रमाण जवळजवळ 60% कमी होतं. आणि हा जो प्रोग्राम आहे हा काही आफ्रिकन देशांमध्ये आता जसं वॅक्सिन दिलं जातं, लस दिली जातात, तसं पब्लिक हेल्थ प्रोग्राम आहे, मेडिकल मेल सर्कमसिजन. त्यामुळे तो एक इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे. दुसरं, स्त्रियांसाठी वजानल मायक्रोबिसाइड्स नावाचे प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही काही केमिकल्स संबंधाच्या वेळेला ते इनॅक्टिव्हेट करतात HIV ला. त्यामुळे स्त्रियांना हा एक आधार आहे की ते स्वतःचं प्रोटेक्शन करू शकतात. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे ट्रीटमेंट. मगाशी मी म्हणलं तसं की HIVची ट्रीटमेंट घेतल्यानंतर रक्तामध्ये HIVचं प्रमाण कमी होतं, तसंच ते वीर्य आणि योनिस्त्राव म्हणजे वजानल फ्लुइड्स आणि सिमेनमध्ये पण कमी होतं. आणि ते इतकं कमी होतं की एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जर ब्लडमध्ये व्हायरसचा लेवल आम्ही म्हणतो की अनडिटेक्टेबल आहे ट्रीटमेंटमुळे, म्हणजे तो डिटेक्ट होत नाही आपल्या किट्समध्ये सध्या, तर त्याची पुढे ट्रान्समिशन होण्याची रिस्क 0 आहे. बरं. आणि ही 0 असल्यामुळे त्यांनी जर ट्रीटमेंट घेतली आणि व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली की त्याच्याकडनं पुढे होणारा प्रादुर्भाव हा ऑलमोस्ट नाही रोखू शकतो आपण. नक्कीच. आणि अर्थातच हे फार महत्वाचं एक म्हणजे आपण म्हणू शकतो एक टास्क आहे मोठा, आणि तो नक्कीच आपण खरं तर त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे, हे ध्येयापर्यंत. पण आज जागतिक एड्स दिन आहे, ह्याबद्दल काय सांगाल तुम्ही? जागतिक एड्स दिन मला वाटतं साधारण गेली 20 वर्ष जागतिक आरोग्य संघटनेने सुरुवातीला आणि आता युनायटेड नेशन्सचं स्वतंत्र ऑर्गनायझेशन आहे UN एड्स, या आजाराला इतकं महत्व UNने दिलेलं आहे की यांनी प्रस्थापित केलेला कॉन्सेप्ट आहे की डिसेंबर 1 दरवर्षी गेल्या अनेक वर्ष आम्ही हा दिन ऑब्झर्व करतो 2 गोष्टींसाठी. एक, जगाला हे जनजागृती करण्यासाठी की हा असा आजार आहे आणि या आजाराचा व्याप्ती किती आहे आणि त्याच्यानी काय डॅमेज होऊ शकतं. आणि दुसरं जे आहे, या आजारामध्ये काम करणारी जी लोक आहेत त्यांचं रिन्यूड कमिटमेंट होतं. दरवर्षी आम्ही परत प्रोत्साहित होतो आणि परत नव्या जोमाने कामाला लागतो. त्याचबरोबर जी लोक जनरल पॉप्युलेशन मध्ये ज्यांना काम करायचं आहे क्षेत्रात, त्यांना मोटिवेट करण्यासाठी हा दिवस ऑब्झर्व केला जातो. बरोबर आहे. आणि अर्थातच अशा दिवसांची फार गरज असते, अशा सगळ्यांनाच मोटिवेट करण्यासाठी. त्याचबरोबर डॉक्टर, ऑफकोर्स तुम्ही म्हणालात तसं की प्रतिबंधात्मक उपाय करणं फार आवश्यक आहे. मग ह्याच्यासाठी आता आधुनिक पद्धतीचे काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत का? काही असे वॅक्सिनेशन्स आहेत का? किंवा काही टेस्ट आहेत का? त्याबद्दल काय सांगाल? तर नॉर्मली आपण काही वर्षांपूर्वी म्हणायचो की HIVचा प्रादुर्भाव थांबवायचा असेल किंवा प्रसार थांबवायचा असेल तर कंडोमचा वापर करा. पण मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की नुसतं कंडोमवर अवलंबून न राहता काही नवीन बायोमेडिकल अप्रोचेस मी मगाशी सांगितले. याच्या व्यतिरिक्त अजून एक फार इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आलेला आहे आणि तो म्हणजे आम्ही ज्याला म्हणतो की प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस. म्हणजे HIV विरुद्ध जी औषधं आहेत जी पेशंटनी तर घ्यायचीच आहेत, पण पेशंट समजा एखादी व्यक्ती हाय रिस्क ऍक्टिव्हिटी करत असेल, उदाहरणार्थ वेश्या व्यवसाय करणाऱ्या ज्या स्त्रिया असतील, अशा व्यक्तींना ज्यांना आजाराची लागण, ज्यांना विषाणूची लागण झालेली नाही, अशा व्यक्तींनी जर ह्या गोळ्या घेतल्या तर त्यांना आजार होण्याची शक्यता जवळजवळ 60-70% कमी होते. त्यामुळे ही जशी आपण गर्भनिरोधक गोळ्या घेतो प्रेग्नन्सी प्रिव्हेंट करण्यासाठी, तसं आज आपल्याकडे HIV प्रिव्हेंट करण्यासाठी पण गोळ्या आहेत. आणि या गोळ्या घेऊन आजाराची लागण होऊ नये हे करता येतं. हा इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. याच्याविषयी बरीच चर्चा चाललेली आहे जगामध्ये की कोणाला हे सांगायचं, कोणाला द्यायचं. कारण लोकांमध्ये जर अशी भावना निर्माण झाली की काही गोळी आहे की ज्याने आपल्याला HIV होणार नाही, तर लोक कंडोम वापरायचं सोडून देतात. मग या सगळ्या गोष्टींचा स्टडी चालू आहे. पण वैयक्तिक लेवलला मला वाटतं हे ज्ञान प्रत्येकाला असणं गरजेचं आहे की कुठल्याही हाय रिस्क ऍक्टिव्हिटी साठी आपल्याकडे काही औषधं उपलब्ध आहेत की ज्या औषधांनी आपल्याला या विषाणूची लागण होण्याची शक्यता कमी होते. बरोबर आहे. आणि मला वाटतं की तुम्ही आतापर्यंत हजारो रुग्णांवरती खरं तर उपचार केलेले आहेत. एखादा अनुभव तुम्हाला काही शेअर करावा असा वाटतो का? कारण की अर्थात समाजामध्ये HIV ग्रस्त रुग्ण जेव्हा जातो तेव्हा कुठेतरी त्याला एक मनात वेगळी भावना निर्माण झालेली असते, त्याबद्दल? बरेच खरं तर अनुभव आहेत, पण एक अनुभव मे बी मला सांगायला आवडेल की एक पेशंट जो माझ्याकडे आला होता इनिशियली ट्रीटमेंट घेण्यासाठी, त्याच्याबरोबर त्याचा भाऊ पण आला होता. आणि मग पेशंटच्या भावानी सारखं हा प्रश्न विचारत होता की हा किती वर्ष जगेल, हा किती वर्ष जगेल. आणि मी त्यांना सांगितलं की नाही, ट्रीटमेंट घेऊन त्याला नॉर्मल आयुष्य जगता येईल. आणि मग अशाच फॉलोअपमध्ये त्याचा भाऊ यायचा बंद झाला. मग मी त्याला विचारलं की काय झालं तुझ्या भावाला, तर तो म्हणाला भावाला कॅन्सर झाला आणि तो गेला. त्यामुळे आज
आपण बघू शकतो की HIV ची ट्रीटमेंट जो भावाला भीती वाटत होती की हा आपला भाऊ ज्याला लागण झाले तो जगणार आहे की नाही, पण उलट झालं काहीतरी. आणि असे अनेक एक्झाम्पल्स आहेत. एक गर्भवती स्त्री जिला मुलाला आजार होऊ शकतो या भीती जी होती, तर तिला आम्ही आता आहे याच्यासाठी ट्रीटमेंट की बाळाला आजार जाऊ नये यासाठी. आणि बाळाला ती ट्रीटमेंट घेतल्यानंतर बाळाची स्टेटस निगेटिव्ह होतं. आणि मग एकदा ती आणि बाळाचे आजोबा हे दोघं माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की डॉक्टर साहेब, या ट्रीटमेंटनी काय झालं माहिती का, की आमचा मुलगा जो आहे नवीन जन्म झालेला, त्याला हेल्दी बेबी कॉन्टेस्टमध्ये पहिलं बक्षीस मिळालं. अरे वा. त्यामुळे हे जे अनुभव आहेत हे नुसत्या ट्रीटमेंट मधनं नाही, पण हा सोशल डिझीज आहे आणि त्याचा स्टिग्मा जो आहे हे सगळं घालवण्यामध्ये सुद्धा थोडक्यात कोणताही आजार असू दे, म्हणजे अगदी तर तुम्ही ज्या पॉझिटिव्ह अँगलने जर विचार केला तर नक्कीच तो आजार बरा होऊ शकतो, हे नक्की ह्यातून सिद्ध झालेलं आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा चालू ठेवूया. तेव्हा ह्या आमच्या खास कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आज जागतिक एड्स दिनानिमित्त आम्ही एक खास कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर संजय पुजारी. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, अर्थातच एड्स म्हटलं की प्रत्येकाला भीती वाटणं साहजिकच आहे, मात्र आज जनजागृतीच्या माध्यमातून तुम्ही जे कार्य केले ते फार मोठं आहे. NGO मधनं तुम्ही अनेक स्ट्रीट प्ले केले आहेत, सेमिनार्स घेतलेत, कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही लेक्चर्स दिलेत. मला एकूणच सांगा की जेव्हा हे सुरुवातीला करताना तुम्हाला कशा पद्धतीचे अनुभव आले? काही गव्हर्नमेंटकडनं किंवा काही इतर काही गोष्टींकडनं फंड्स मिळाले का, त्याबद्दल काय? हो, नक्कीच. आम्ही 1989 साली जेव्हा आम्ही मेडिकल कॉलेजला होतो तेव्हापासून या विषयाचा इंटरेस्ट माझ्यामध्ये होता. आणि मग माझ्यासाठी माझे मित्र होते त्या काळाचे, माझ्याच वर्गातले, आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन एक NGO एस्टॅब्लिश केली. खरं तर हे कार्य फक्त एका माणसाचं नाहीये, बरेच लोक सपोर्ट करतात आपल्याला या कार्यामध्ये. तेव्हा आम्ही एक NGO फॉर्म केलं आणि सुरुवातीला आम्ही कारण ट्रीटमेंट नव्हती त्या काळी, त्यामुळे लोकांना जनजागृती करणं याच्या पलीकडे दुसरं काही नव्हतं. मग आम्ही आमचे स्वतःचे पोस्टर्स बनवायचो, स्ट्रीट प्ले, स्ट्रीट एक्झिबिशन्स, आमच्यामधले काही लोक नाटकं लिहितात, स्लोगन्स तयार करणं. जागतिक आरोग्य दिनचा आम्ही जागतिक आरोग्य सप्ताह ऑब्झर्व करायचो. 7 दिवस वेगवेगळ्या पुण्यात आम्ही ठिकाणी स्ट्रीट एक्झिबिशन्स करायचो. याच्यामधनं खरं तर कसं असतं की जेव्हा तुम्ही खरोखरच प्रामाणिकपणे काम करता त्यावेळेला तुम्हाला लक्षात येतं की लोकांच्या नीड्स काय आहेत. बरोबर आहे. जेव्हा आम्ही स्ट्रीट प्लेज आणि एक्झिबिशन्स केले त्यावेळेला लोक खूप आम्हाला प्रश्न विचारायचे आणि काही वैयक्तिक स्वरूपाची प्रश्न असायची जे आम्हाला ओपनली रोड्सवर डिस्कस नाही करता येत. त्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की नाही, याच्यासाठी काउन्सिलिंग गरजेचं आहे, 1 to 1. आणि म्हणून मग आम्ही एक काउन्सिलिंग सेंटर इस्टॅब्लिश केलं आणि ही साधारण पुण्यातली पहिली काउन्सिलिंग सेंटर आहे HIV साठी, ज्याला आम्हाला त्या काळी फोर्ड फाउंडेशननी मदत केलेली होती. याच्या व्यतिरिक्त अर्थात गव्हर्नमेंटने आम्हाला दरवेळेला मदत केलेली आहे. त्यावेळेचे काही अधिकारी जे आहेत ते आजही माझे मित्र आहेत आणि त्या लोकांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे याच्यात. त्यामुळे नक्कीच सपोर्ट मिळालेला आहे आणि आम्ही ते पुढे खूप वाढवत गेलो. नक्कीच. आणि अर्थातच तुमची ही जनजागृती असेल किंवा हे जे सोशल वर्क आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे, कारण की आज बघितलं तर एड्सची जी संख्या होती पूर्वीच्या तुलनेत आता ती कमी झालेली आहे. आणि नक्कीच तुमचं जे ध्येय आहे ही पूर्णपणे, खरं तर ही संख्या पूर्णपणे नष्ट व्हावी आणि एड्सचे जे बाधित आहेत त्यांना खरंच जीवनदान मिळावं. त्याचबरोबर मगाशी तुम्ही गर्भवती महिलेबद्दल एक उदाहरण दिलं. खरंच गर्भवती महिलांनी जेव्हा गर्भवती अवस्थेमध्ये एड्सची टेस्ट करणं आवश्यक आहे का? आणि अर्थात आपल्या महिला प्रेक्षक वर्गांना तुम्ही काय सांगाल? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. तर अँटीनेटल विमेन म्हणजे जे गर्भवती महिला आहेत त्यांना सगळ्यांनी HIV ची टेस्ट करणं गरजेचं आहे. जेव्हा प्रेग्नन्सी डायग्नोज होते तेव्हा एकदा आणि मग साधारण 28-30व्या आठवड्यात परत एकदा. तिच्याकडे ट्रीटमेंट न घेतल्याने बाळाला होणारा जो आजार आहे त्याची साधारण शक्यता 30% असते. ही युजली डिलिव्हरीच्या वेळेला होते किंवा मग डिलिव्हरी नंतर स्तनपानातनं होते. आता काही ट्रीटमेंट्स आहेत, जसं मी म्हणलं की जी ट्रीटमेंट आम्ही HIV पेशंट्स रुग्णांना देतो तीच ट्रीटमेंट आम्ही गर्भवती महिलांना पण देतो की ज्यांनी परत विषाणूचं प्रमाण कमी होतं आणि बाळाला आजार होण्याची शक्यता जवळजवळ 0 होते. आज आमच्याकडे डायग्नोसिस झाल्यावर तर बऱ्याच स्त्रिया येतातच, त्यांना ट्रीट करून मुलांना आजार होऊ नये हे तर करतोच आपण, पण बऱ्याच आज HIV पॉझिटिव्ह कपल्स जे आहेत ते प्रोएक्टिव्हली प्रेग्नन्सी प्लॅन करतात. त्यामुळे ही फार महत्वाची
ऍडव्हान्स आहे ऍडव्हान्स आहे की खरंच. पूर्वी तुम्ही HIV पॉझिटिव्ह म्हणल्यानंतर प्रेग्नन्सी करू नका, बरोबर. प्रेग्नन्सी झाल्यानंतर तुम्ही अबॉर्ट करा असं म्हणलं जायचं. हो. आज आमच्याकडे उलट आहे, लोक प्रेग्नन्सी प्लॅन करतात, ते येतात, ते ट्रीटमेंट घेतात आणि निरोगी बालकांना जन्म देतात. अरे वा, नक्कीच ही मोठी अचीवमेंट आहे खरं तर डॉक्टर. त्याचबरोबर तुम्ही त्याचबरोबर टेस्ट करा आणि केअर करा. टेस्ट नेमक्या कोणत्या केल्या पाहिजेत आणि कशी काळजी घेतली पाहिजे? तर महत्वाचं, मी मगाशी म्हणल्याप्रमाणे आज आपल्याकडे सगळे टूल्स आहेत की ज्याच्यामुळे आपण HIV ला कंट्रोलमध्ये आणू शकतो. बेसिक महत्वाची टूल आहे ट्रीटमेंट. आता ही ट्रीटमेंट लोकांना घेण्यासाठी त्यांना हे माहिती असणं गरजेचं आहे की त्यांना HIV ची लागण झालेली आहे. आणि HIV ची लक्षणं बरीच वर्ष काही नसतात. 10 ते 15 वर्ष एखादी व्यक्ती पूर्णपणे निरोगी राहू शकते, विषाणू शरीरात असून देखील. आणि त्यासाठी त्यावेळेला फक्त टेस्टच सांगू शकते की एखाद्या व्यक्तीला लागण झाली. आणि जेवढ्या लवकर तुम्ही ट्रीटमेंट चालू कराल तेवढा तुम्हाला या ट्रीटमेंटचा फायदा होतो. आता हे सगळं असताना पेशंट्सना ट्रीटमेंट घेतल्यानंतर विषाणूंचं प्रमाण कमी झाल्यानंतर ट्रान्समिशनचं प्रमाण पण कमी होतं आणि या सगळ्या गोष्टींचं लिंक आहे. पण आज जगामध्ये जवळजवळ 50% लोकांना ज्यांच्या शरीरात हा विषाणू आहे, भारतात देखील, हे माहितीच नाही की त्यांना आजार किंवा यांना विषाणूची लागण झाली आहे. म्हणून अशा व्यक्तींनी किंवा सगळ्यांनी टेस्ट करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यांनी टेस्ट करून एकदा पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेच हेल्थ केअरला जाऊन लिंक होणं गरजेचं आहे. त्यामुळे टेस्ट आणि ट्रीट किंवा टेस्ट आणि लिंक टू केअर हा एक कॉन्सेप्ट सध्या आहे. टेस्ट ही सर्वात पहिली स्टेज आहे. आणि आज मोठा जो एड्स एपिडेमिकला आपल्याला जर तो संपवायचा असेल तर टेस्टिंग प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. माहिती असणं गरजेचं आहे लागण झाली की नाही, आणि लागण झाली असेल तर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. नक्कीच. म्हणजे थोडक्यात टेस्ट करा आणि तुमची स्वतःची काळजी घ्या आणि प्रतिबंधात्मक उपाय खरं तर सुरुवात करायला हरकत नाही. आपण पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा पुन्हा या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम झी24 तासवर. आज जागतिक एड्स दिनानिमित्त आपण चर्चा करतोय डॉक्टर संजय पुजारी यांच्याशी. आणि अर्थातच डॉक्टर संजय खूप आपल्याला छान मार्गदर्शन करतात. डॉक्टर, अर्थातच आपण मगासपासून एड्स बद्दल बोलतोय, मात्र एड्स म्हणजे नेमकं काय आहे, HIV म्हणजे नेमकं काय आहे, त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? तर HIV या विषाणूचं नाव आहे की ज्याच्याने एड्स हा आजार होतो. HIV म्हणजे ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. ह्युमन म्हणजे फक्त माणसांना होतो, इम्युनोडेफिशियन्सी म्हणजे तो रोगप्रतिकार शक्ती कमी करतो, आणि व्हायरस म्हणजे विषाणू. बरोबर. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती या विषाणूमुळे कमी होते. आणि एड्स म्हणजे अक्वायर्ड इम्युन डेफिशियन्सी सिंड्रोम, रोगप्रतिकार शक्ती खूप कमी झाल्यानंतर जी अंतिम अवस्था असते त्याला म्हणली जाते. त्यामुळे साधारण HIV ची लागण झाल्यानंतर 15-20 वर्ष एखाद्या व्यक्तीला काही त्रास होत नाही, ते निरोगी असतात. आणि रोगप्रतिकार शक्ती खूप कमी झाल्यानंतर त्यांना संधिसाधू आजार होतात. आणि उदाहरणार्थ सर्वात महत्वाचा जो आपल्या देशामध्ये संधिसाधू आजार आहे तो म्हणजे TB. त्यामुळे TB आणि HIV हे दोन खरं तर भाऊ आहेत. प्रतिकार शक्ती कमी झाल्यानंतर TBचं प्रमाण खूप आहे. त्यामुळे TB पण प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला HIV ची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे की रोगप्रतिकार शक्ती वाढल्यामुळे मग TBचं प्रमाण पण कमी होतं. HIV बरोबर अजून 2 व्हायरसेस आहेत, हेपॅटायटिस B आणि हेपॅटायटिस C. यांचाही प्रसाराचा जो मार्ग आहे तो HIV सारखा आहे. त्यामुळे हे दोन्ही व्हायरसेस किंवा यांचं को इन्फेक्शनचं पण प्रमाण आहे. पण फॉर्च्युनेटली आज HIV ची जी ट्रीटमेंट आहे त्याच ट्रीटमेंटनी HBV किंवा हेपॅटायटिस B पण कंट्रोलमध्ये केला जातो. त्यामुळे ऑटोमॅटिकली या दोन्ही गोष्टी आपल्याला कंट्रोल करता येतात. त्यामुळे हे फार महत्वाचं लोकांच्या मनात ही माहिती असणं गरजेचं आहे की एड्स ह्या अंतिम अवस्था आहे आणि HIV हा विषाणू आहे. आणि खरं तर आज एड्स ही टर्मिनॉलॉजी आउटडेटेड आहे. बरोबर आहे. कारण कोणालाच एड्स होत नाही. ट्रीटमेंटमुळे जर तुम्ही HIV ची लागण झाल्यानंतर ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला अंतिम अवस्था येतच नाही. नक्कीच. म्हणजे हा मुद्दा तुम्ही खूप छान मांडलेला आहे आपल्या प्रेक्षकांसाठी. त्याचबरोबर तुम्ही आज अनेक वर्ष गेली ह्यासाठी काम करतायत. एकूणच बघितलं तर जनजागृती करणं तर आजही आवश्यक आहे, कारण की खेडोपाड्यांमध्ये अजूनही HIV बद्दल तेवढीशी फारशी माहिती पोहोचलेली नाहीये. फंडिंग बद्दल काय सांगाल? आज फंडिंगची किती गरज आहे?
तर एड्ससाठी ट्रीटमेंट ही मेजर कॉस्ट आहे फंडिंगसाठी. मी मगाशी आपण पूर्ण कार्यक्रमात ट्रीटमेंट विषयी फोकस केलेला आहे. ही औषधं जरी खूप महाग नसली, आज फॉर्च्युनेटली भारतामध्ये काही कंपन्यांनी, जेनेरिक कंपन्यांनी ही औषधं खूप कमी किमतीत भारतातच नाही तर अख्ख्या जगभर देतात. आणि गव्हर्नमेंट पण आज आपल्याकडे फ्री प्रोग्राम, फ्री ART प्रोग्राम म्हणून आहे की ज्याच्यामधनं ही औषधं सरकारी दवाखान्यात जिल्हा पातळीवर मोफत दिली जातात. त्यामुळे फार मोठं काम आहे, त्यासाठी मोठं फंडिंग आहे. आणि यासाठी हे फंडिंग कन्सिस्टंटली चालू राहणं. आज जागतिक पातळीवर ग्लोबल फंड म्हणून आहे की ज्याच्याकडनं आपल्याला काही फंड्स मिळतात. पण त्याचबरोबर मला वाटतं की फंडिंग सस्टेन राहणं, कारण हे प्रोग्राम काही लगेच संपणार नाहीये. गेले पुढची अनेक दशकं आपल्याला ही फंडिंग सस्टेन ठेवणं हे फार गरजेचं आहे. बरोबर आहे, नक्कीच. आणि एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही आता तो उपस्थित केला तो म्हणजे एक तर TB किंवा हेपेटायटिस B यांसारखे आजार जर आपल्याला जडले तर नक्कीच आपण HIV संदर्भातले काही ट्रीटमेंट्स करणं आवश्यक आहे का? काय आवाहन करायला आपल्या प्रेक्षकांना या निमित्त? तर ज्यांना कोणाला हेपेटायटिस B किंवा TB किंवा इतर काही संधिसाधू आजार आहेत असं निदान झालं, उदाहरणार्थ नागिन पर्टिक्युलरली यंग पॉप्युलेशन मध्ये ही रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याचं लक्षण आहे, तर अशा व्यक्तींनी लगेच HIVची टेस्ट करून घ्यावी. आणि HIVची टेस्ट केल्यानंतर लागण असेल तर HIVची ट्रीटमेंट घ्यायला हवी. मी तर म्हणतो हे सगळे तर संधिसाधू आजार आहेत, पण निरोगी व्यक्तींनी पण HIVची टेस्ट करणं गरजेचं आहे. बरं, पण मग नेमकी कुठली टेस्ट करणं आवश्यक आहे आणि कशा पद्धतीने ही टेस्ट केली? तर सध्या आपल्या देशामध्ये अनफॉर्च्युनेटली टेस्ट हे लॅबमध्ये गेल्यावरच होतात. त्यामुळे लॅबमध्ये गेल्यानंतर एक रॅपिड टेस्ट असते की ज्याचा रिपोर्ट तुम्हाला अर्ध्या तासात मिळतो आणि त्याची साधारण किंमत 150 ते 200 रुपये. त्यामुळे लॅबला जाऊन ही टेस्ट करू शकतात. पाश्चात्य देशांमध्ये आज होम बेस्ड टेस्टिंग आलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन किट ऑर्डर करता, घरी आणता आणि मग फक्त एक सिंगल प्रिक ब्लडचं घेऊन त्या टेस्ट, जसं आपण प्रेग्नन्सी टेस्ट घरी करतो युरिनची तशी. त्याचबरोबर सलायवाचे टेस्ट पण आहेत की ज्याच्यामध्ये लाळेतली आपण लाळेतली वापरून आपण ते डायग्नोसिस करू शकतो. तर हे आपल्या देशामध्ये आल्यानंतर अजून टेस्टिंग सोपं होऊ शकतं. नक्कीच. म्हणजे अशा पद्धतीने खरं तर आता सध्या वाटचाल चालू आहे आधुनिकतेकडे. नक्कीच डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. मात्र तुम्ही आज आणि खूप छान मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा आमच्या या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.